लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि नगर जिल्ह्याचं राजकारण एका वेगळ्या वळणावरती गेलं. सुजय विखेंना निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागला आणि नगर दक्षिणचे खासदार म्हणून निलेश लंके मोठ्या मताधिक्याने निवडून आले. या गोष्टी होत असताना आपण जर पाहिलं वारंवार व्यासपीठावरती, मग ते महाविकास आघाडीचं व्यासपीठ असू देत की महायुतीचं व्यासपीठ असू देत, तर आपण जर पाहिलं सुजय विखे सुद्धा निलेश लंकेंच्या बाबतीत अनेक वेळा त्यांनी टीकास्त्र डागलं आणि निलेश लंकेंनी सुद्धा त्यांच्यावरती टीकास्त्र डागलं. म्हणजे ज्या पद्धतीचं पवार आणि विखे कुटुंबाचा वाद अनेक वर्षांपासूनचा आपण पाहतो, अगदी त्याच पद्धतीचा वाद सध्या निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यामध्ये सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु सध्या ज्या चर्चेंना उधाण येतंय की निलेश ज्ञानदेव लंके जे नगर दक्षिणचे खासदार आहेत ते लवकरच शिंदे गटामध्ये जाणार आणि मग जर निलेश लंके शिंदे गटामध्ये जर गेले तर पुन्हा एकदा आपण जे म्हणतो की राजकारणामध्ये काही दिवस शत्रू असलेले निलेश लंके सुजय विखे परत एकदा मित्र होणार का, हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. पारनेर विधानसभा मतदारसंघाची जी परिस्थिती, जर शिंदे गटामध्ये जर गेले तर आता निलेश लंकेंना पुन्हा एकदा लोकसभा लढवावी लागेल. आगामी काळामध्ये आपण जर पाहिलं की शिंदे गटाचं तिकीट सुजितराव झावरे पाटील दावा करतील, कारण सगळ्या गोष्टी चर्चा करूनच ते शिंदे गटामध्ये गेलेत. परंतु जर निलेश लंके जर इकडे आले तर पुन्हा सुजित झावरे पाटील यांची डोकीदुखी तर होणार नाही ना, की या दोघांचं गठबंधन होणार आणि मग निलेश लंके लोकसभेवरती आणि सुजितराव झावरे पाटील विधानसभेवरती. आणि अशाच पद्धतीचं राजकीय वातावरण या तालुक्यामध्ये असेल येणाऱ्या काळामध्ये. आपण जर पाहिलं की महायुतीमध्ये जो बिघाड या पारनेर तालुक्यामध्ये झाला त्याचा 100% फायदा येणाऱ्या काळामध्ये निलेश ज्ञानदेव लंके यांना होणार, किंवा यांच्यामध्ये पडलेल्या फुटीचा फायदा निलेश लंकेला 100% होईल आणि पुन्हा एकदा लोकसभेवरती शिंदे गटाकडून निलेश लंके निवडणूक लढवतील आणि सुजय विखे उत्तरेकडून निवडणूक लढवतील आणि पुन्हा एकदा हे दोन्ही एक बडे राजकीय नेते एकाच व्यासपीठावरती दिसतील अशी अनेक लोकांची भावना आहे. आणि अनेक लोकांना तेच वाटतं की निलेश लंके सुजय विखे यांनी एकत्र यावं आणि या नगर जिल्ह्याचा विकास करावा. व येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल की राजकारणामध्ये नेमके काय मोठाले बदल होणार आहेत. खरंच निलेश लंके शिंदे गटात येणार की फक्त निलेश लंके यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेलच की अहिल्यानगरचं राजकारण नेमकी कुठल्या वळणावरती जाणार आहे. दोन्ही ज्येष्ठ नेते आहेत, दोन्ही पॉवरफुल नेते आहेत आणि दोन्हीही रणनीती आखणारे नेते आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये हे दोन्ही नेते एका व्यासपीठावरती दिसतील का? जनतेच्या मनातला जो असणारा प्रश्न आहे, जनतेचं असणारं स्वप्न आहे, ते खरंच साकार होणार का? तर ते आगामी काळामध्ये पाहायला मिळेल. तर चला या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र.